नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला प्रिन्सेस कटची कटिंग दाखवते। बऱ्याचशा जणींनी मला असं सांगितलं होतं की प्रिन्सेस कटची कटिंग टाका म्हणून। आज मी ती टाकते। आपली पूर्ण उंची 13.5ची आहे, त्यामध्ये प्लस एक 14.5 आणि इथे आपल्याला खालच्या साईडने प्रिन्सेस कटसाठी अर्धा इंच ही जागा सोडायची आहे प्रिन्सेस कटसाठी। आणि या साईडने सुद्धा उपपट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच ही जागा सोडायची आहे। ही फक्त प्रिन्सेस कटसाठी सोडतात। या रेषेच्या वरती आपण 13.5 प्लस 14.5, 13.5ची आपली उंची आणि 14.5 आपल्याला शिलाईसाठी 1 इंच जास्त। शोल्डर 5 इंच घ्यायचं आहे। जेव्हा आपला पाठीचा गळा जास्त खोल असतो तेव्हा शोल्डर हे कमीच घ्यायचं आणि मुंडा 5.5 घ्यायचा आहे। छातीचा 6वा भाग करून मुंडा 5.5 येतो। छाती 34 इंच आहे। इथे हे शोल्डरचं माप टाकलं, हे मुंड्याचं माप टाकलं। आता छातीचं माप टाकायचं आहे। छाती 34 आहे तर 34चा चौथा भाग करायचा 8.5 इंच। ह्या रेषेच्या पुढेच माप टाकायची 8.5 इंच प्लस शिलाईसाठी 1.5 इंच। आता कंबराचं माप टाकायचं। कंबर आहे 29.5 नाही 29, 29चा चौथा भाग 7.25, त्याच्या पुढे 1.5 इंच। इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा कट टाकायचा आहे, त्यासाठी 1.5 इंच लागेल आपल्याला, ते 1.5 इंच इथे। आणि शिलाईसाठी जे आपण फिटिंग करतो त्यासाठी 1.5 इंच। हे जोडून घ्यायचं। मुंड्याचं माप काढताना इथे मी 1.25 इंच टाकते। हे पाठीच्या भागाची मार्किंग झाली। पुढचा भाग कट करतोय आपण, त्यासाठी अर्धा इंच मध्ये घेते आणि इथला आपण मुंड्याचा निम्मा भाग करून असं। आणि हा मधली मार्किंग करण्यासाठी हा आपला पुढचा भाग आहे। पुढच्या भागासाठी इथे थोडा मधीच घेते, कमीत कमी अर्धा इंचाचा असतो हा। आता हे आपण जोडून घेऊ। आणि इथे एक रेष खाली इतका इकडे फिटिंगच्या इकडे खाली घ्यायचा। पुढचा गळा 6.5 इंच आहे। इथे वरती शोल्डरला 2 इंच, 6.5 हा आणि अर्धा इंच इथे फिटिंग मध्ये जाईल म्हणून 7 इंच। 7 इंचावरती मार्किंग करून खाली मी 2.5 इंच टाकते। 2.5 इंचावरती मार्किंग करून हे जोडून घ्यायचं आणि इथे पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा। आता आपण प्रिन्सेस कटचा कट टाकू। खालच्या बाजूनी 3.5 इंचावरती मार्किंग करायची। इथे आपल्याला हा जो टक्स आपण घेतो तो प्रत्येक लेडीज म्हणजे जे आपण माप शिवणार आहे त्या मापाच्या पद्धतीने ते इथला टक्स घ्यायचा हा। आता मी जे लेडीजचं माप शिवणार आहे तिच्यासाठी मी 1.5 इंच घेते। काही लेडीजला 1.25 किंवा 2 इंच इथपर्यंत घ्यायला लागतो। तर इथे आम्ही 1.5 इंच घेतलं म्हणून इथे मी 1.5 इंच वाढवून घेतलं। जर तुम्ही इथे 1.25 घेतलं तर इथे पण 1.25 इंच वाढवून घेत चला। हे 1.5 इंच या साईडनी खालून 2 इंचावरती, पूर्ण इथून 2 इंचावरती, इथून या रेषेपासून 1.5 इंचावरती। इथे मी 11 वरती
खालून पूर्ण 4 इंचावरती आपण मार्किंग करू. आता आपण शेप देऊन घेऊ. प्रिन्सेस कटचा असा कट देता, असा आकार देता प्रिन्सेस कटचा. आणि इथे थोडा हा मधला जो आपण इथे हा टाकलेला आहे, हा इथे शिवून नंतर असा इथे आपल्याला पाहिजे तसा आकार भेटतो. मग ह्या एवढ्या गॅपने इथे आपण जे अर्धा इंचाचं जे मार्किंग करू ते इकडं आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचं. इथे ही जी आपण अर्धा इंच वरती सरकवलेली आहे, हा पॉइंट आणि हा पॉइंट इथे जोडून घ्यायचा. नंतर आपण जेव्हा कटिंग करू तेव्हा हे कापून टाकायचं. इकडे पण असा हा कापून टाकायचा. मी आता कटिंग करून घेते. या पद्धतीने प्रिन्सेस कटची कटिंग करतात. असा हा जोडून घ्यायचा पूर्ण. आणि हो, आपण जेवढं परफेक्ट माप काढतो त्याच पद्धतीने तेवढं परफेक्ट त्या लेडीजचं माप पण पाहिजे आपल्याकडे. नाहीतर छाती तिची असेल 34 इंच आणि तुम्ही माप घेताना खूप असं ओढून माप घेतलं, तिचं 33 इंचाचं माप घ्याल तुम्ही. तसं नाही करायचं. माप पण तेवढंच व्यवस्थित घ्यायचं जेवढं आपल्याला शिवण्यासाठी पाहिजे. कमी पण नाही आणि जास्त पण नाही, मग ते ब्लाऊज बिघडत नाही. हा झाला आपला प्रिन्सेस कट. ब्लाऊजची कटिंग झाली. प्रिन्सेस कटची मी स्टिचिंग पण टाकेल, कसा शिवायचा प्रिन्सेस कट आणि शिवल्यानंतर कसा दिसतो तो पण दाखवेल मी तुम्हाला. हा आपला प्रिन्सेस कट कटिंग करून झालाय. या प्रिन्सेस कटला ब्रेसर पट्टी नाही, बिगर ब्रेसर पट्टीचा प्रिन्सेस कट आहे. तर पुढची कटिंग मी प्रिन्सेस कटची ब्रेसर पट्टीवाली टाकेल. ती ब्रेसर पट्टी कशी टाकत्या प्रिन्सेस कटला, आणि हा याची स्टिचिंग पण टाकणार आहे, ती पण नक्की बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.